भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आपण अत्यंत लहान वयात शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहित आहे का, यांच्यापेक्षाही लहान एक 17 वर्षांची तरुणी जिने आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची पण पर्वा केली नाही, ती म्हणजे कनकलता बरुआ, जिला वीरबाला म्हणजेच शूर मुलगी असं म्हणूनही ओळखलं जातं. ती आसाममधील एक तरुण आणि अत्यंत शूर स्वातंत्र्य सैनिक होती. तिची कहाणी अत्यंत शौर्याने भरलेली आहे. कनकलता बरुआ यांचा जन्म 1924 मध्ये झाला. 17 वर्षांच्या कोवळ्या वयात त्या आसाममधील भारत छोडो आंदोलनात सामील झाल्या होत्या. बरुआ सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सामील होऊ इच्छित होते, पण ती 18 वर्षांपेक्षाही लहान असल्यामुळे ती सामील होऊ शकली नाही. पण ती थांबली नाही. त्यानंतर बरुआने मृत्यूवाहिनी गटात सामील होण्याचे ठरवले. त्या मृत्यूवाहिनी म्हणजेच डेथ स्क्वॉडच्या नेत्या बनल्या. या गटात पण 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सदस्यांनाच परवानगी होती. परंतु कनकलता याला अपवाद होत्या. तिला मिरवणुकीचे नेतृत्व करायचे होते, पण लहान असल्यामुळे तिला खूप जणांनी समजावले, तरी त्यांनी जिद्द सोडली नाही व तिने परवानगी मिळवलीच. 20 सप्टेंबर 1924 रोजी फक्त 17 वर्षाच्या वयात कनकलता बरुआ यांनी 5000 स्वातंत्र्य सैनिकांच्या गटाचे नेतृत्व करून गोहपूर पोलीस स्टेशनकडे मोर्चा काढला. भारत छोडो आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांना तिरंगा फडकवायचा होता. स्टेशन प्रभारींनी बरुआ यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर बरुआ यांनी त्यांना सांगितलं की मी माझे कर्तव्य करत आहे आणि तुम्ही तुमचे कर्तव्य बजावा. यानंतर ब्रिटिश सैन्याने पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या बरुआ आणि तिच्या साथीदारांवर अंधाधुंद गोळीबार केला. सर्वात समोर तीच होती. तिला एक एक करून सगळीकडून गोळ्या लागत होत्या, पण तिच्या हातात भारताचा ध्वज होता आणि तिला तो जमिनीला स्पर्श करू द्यायचा नव्हता. म्हणून दुसरी महिला स्वयंसेविका मुकुंदा काकोटी हिने ध्वज धरला. ब्रिटिशांनी तिलाही गोळ्या घातल्या. या प्रसंगात कनकलता देशासाठी शहीद झाली. भारतीय तटरक्षक दलाने 2020 मध्ये भारत छोडो आंदोलनात आपले प्राण अर्पण करणाऱ्या या किशोरीच्या नावाने ICGS कनकलता बरुआ सुरू केलं. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.